त्यानंतर पुढचं जे आहे ते बलिप्रतिपदा किंवा आपण त्याला दिवाळीतला पाडवा म्हणतो. हां. बलिप्रतिपदा ह्याच्या नावामध्येच बली, जो बळीराजा होता, सप्तचिरंजीवामधला एक आहे बळी. तर वामन अवतारामध्ये भगवान विष्णूंनी काय केलं की त्याचं सात्विक गुण इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढला बलीचा की तो सात्विक गुणसुद्धा पृथ्वीला सहन होईनासा झाला. की खूपच सात्विक म्हणजे जिथे योग्य प्रकारे ॲग्रेशन पाहिजे, जिथे योग्य म्हणजे शत्रूंनी माझ्यावरती आक्रमण केलं आहे आणि शत्रूंनी आक्रमण केलेलं असताना सुद्धा मी हाताची घडी घालून बसायचं आणि तू मार मला, तर अशा पद्धतीची जी अहिंसा आहे ही सुद्धा मान्य नाही आहे. तर अशा पद्धतीच्या सात्विक गुण प्रचंड प्रमाणात वाढलेला असल्यामुळे मग भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बलीला म्हणाले की मला 3 पावलं भूमी दे. बली म्हणजे भगवान विष्णूंचे जे सगळ्यात जवळचे भक्त आहेत, भक्त प्रल्हादांचा नातू. त्याच्यामुळे त्याच्या लक्षात आलंच ना की ही जी समोर आपल्याला जो छोटासा एक बुटका व्यक्ती दिसतोय तो कोणी काही सर्वसामान्य नाही आहे. कारण ती मागणीच इतकी विचित्र होती की मला फक्त 3 पावलं भूमी दे. तर ही विचित्र मागणी ऐकल्यानंतर बळीराजाला लक्षात आलं होतं की हे भगवान विष्णू आहेत आणि हे काहीतरी एक विशिष्ट उद्देश ठेवून माझ्याकडे आलेत. आणि त्यांनी म्हटलं तथास्तु. त्यांनी संकल्प सोडला की तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे. आणि एकदा त्यांनी तथास्तु म्हटलं की भगवान विष्णूंनी वामन अवतारात प्रचंड मॅमोथ रूप धारण केलं. इतकं प्रचंड रूप धारण केलं की पृथ्वी, आकाश, पाताळ असे तिन्ही त्यांनी व्यापून टाकले. त्यांनी पहिलं पाऊल टाकलं पृथ्वीवरती, दुसरं पाऊल टाकलं त्यांनी आकाशामध्ये. आता ही 2 पावलं झाली, तर आता तिसरं पाऊल मी कुठे टाकू? तू म्हटल्याप्रमाणे मला 3 पावलं भूमी हवी आहे. मग बली म्हणाले की माझ्या डोक्यावरती ठेवा आता दुसरं काही शिल्लकच राहिले ना, कारण मी सगळं तुम्हाला दान करून टाकलंय. आणि अशा प्रकारे मग वामनावतारामध्ये भगवान विष्णूंनी त्याच्या डोक्यावरती 3रं पाऊल ठेवलं आणि त्याला पाताळामध्ये जायला सांगितलं. तो पाताळामध्ये गेला खरा, पण भगवान विष्णूंनी त्याला एक वरदान असं दिलं की तू इतका सात्विक राजा आहेस, तू प्रजेचं खूप मोठ्या प्रमाणात, अतिशय चांगल्या प्रमाणात तू काळजी घेतोस, तर तुझी ही जी प्रजा आहे, तुला जी प्रिय प्रजा आहे, तर ती किती आनंदामध्ये आहे, सुखसमाधानात आहे, हे पाहण्यासाठी मी तुला एक दिवस नेऊन देतो वर्षभरातला. आणि त्या दिवशी तू पृथ्वीवरती पाताळामधून यायचंस आणि ही सगळी प्रजा तू त्याचं अवलोकन करायचंस आणि परत पाताळामध्ये निघून जायचं. तर त्याप्रमाणे तो बलिप्रतिपदेचा दिवस म्हणजे पाडव्याचा दिवस आहे की ज्या बलिराजांनी आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांना अतिशय उत्तम प्रकारे संगोपन केलं, तर त्या बळीराजाचं स्मरण आपल्याला आजही असावं या कारणासाठी बलिप्रतिपदा.